महाराष्ट्रापेक्षा छोटी राज्य असणारी, तिथे दारूबंदी आहे, तिथे जंगली रेमीसारख्या जुगारावर बंदी आहे, त्यांची आर्थिक स्थिती म्हणावी तेवढी व्यवस्थित नाही, तरी पण ते आपल्या तरुणाईला सांभाळतात. आणि महाराष्ट्रामध्ये या सरकारला कशाची कमी पडली की हे टॅक्सच्या उपलब्धतेसाठी 350 नवीन दारू परवाने देतात, जंगली रम्मीसारख्या 150 कंपन्यांना मंजुरी देतात. ह्या टॅक्सचा पैसा महत्त्वाचा की महाराष्ट्राची तरुणाई महत्त्वाची? महाराष्ट्राच्या तरुणाईला व्यसनाधीन करून या सरकारला कमवायचं काय? का हे सरकार तरुणाईचा जीव घेण्याच्या आणि गळा घोटण्याच्या तयारीत आहे?